पंढरपूरच्या पवित्र भूमीत भीमा नदीच्या पवित्र किनाऱ्यावर एक दिव्य शांतता दडवडत असते. एक अनोखा अलौकिक आनंद अनुभवायला मिळतो. त्या भूमीत एक देव उभा आहे, हात कमरेवर ठेवून, आपल्या प्रत्येक भक्ताची वाट पाहत. तो म्हणजे आपला लाडका करुणामूर्ती श्री विठ्ठल महाराज. जो भक्त प्रेमाने विठ्ठल विठ्ठल म्हणतो, त्यांच्या आयुष्यातील अंधार नाहीसा होतो, दुःख दूर होतं आणि भक्तीचा प्रकाश त्यांच्या जीवनात उजळतो. ही कथा आहे भक्तीची, ही कथा आहे प्रेमाची, ही कथा आहे त्या देवांची, जो आपल्या भक्तासाठी स्वतः उभा राहतो आणि भक्ताच्या प्रेमासाठी सर्व काही सोडून येतो. खूप वर्षापूर्वी एक भक्त होता. नाव त्यांचे पुंडलिक. सुरुवातीला तो संसारात गुंतलेला होता. आई वडिलांची सेवा करत नव्हता. पण एक दिवस त्याला जीवनाचा खरा अर्थ कळला. त्याला जाणवलं की खरा देव कुठे आहे. त्याने आपलं संपूर्ण आयुष्य आई वडिलांच्या सेवेला अर्पण केलं. तो दिवस रात्र त्यांच्या सेवेत रमला. त्यांच्यासाठी आई वडीलच देव झाले. त्यांची ही निस्वार्थ सेवा पाहून स्वतः भगवान कृष्ण त्याला भेटण्यासाठी पृथ्वीवर आले. भगवान त्यांच्या दारात उभे राहिले. पण त्यावेळी पुंडलिक आपल्या आई वडिलांची सेवा करत होता. त्याने मागे वळूनही पाहिलं नव्हतं, कारण त्यांच्यासाठी त्या क्षणी सेवा हाच सर्वात मोठा धर्म होता. त्याने एक वीट भगवानकडे फेकली आणि नम्रपणे म्हणाला, देवा, कृपया या विटेवर उभे राहा. मी माझी सेवा पूर्ण करून येतो. भगवान त्या विटेवर उभे राहिले, शांतपणे, प्रेमाने, भक्तीची वाट पाहत. तो क्षण भक्तीचा सर्वस्व क्षण होता, जिथे देव भक्तासाठी थांबला आणि त्या दिवसापासून भगवान विठ्ठल म्हणून ओळखले जाऊ लागले. विटेवर उभा राहणारा देव विठ्ठल. त्या पवित्र स्थळालाच पुढे पंढरपूर म्हणून ओळख मिळाली. आजही लाखो भक्त विठ्ठलाच्या दर्शनासाठी तिथे जातात. पंढरपूर ही फक्त एक नगरी नाही, ती भक्तीची राजधानी आहे. जिथे नाही जात, नाही भेदभाव, नाही अहंकार. तिथे फक्त एकच नातं आहे, भक्त आणि विठ्ठल. अनेक महान संतांनी आपलं सर्वस्व विठ्ठलाच्या चरणी अर्पण केलं. संत ज्ञानेश्वर म्हणायचे, माझा विठ्ठल हा माझा श्वास आहे. संत नामदेव विठ्ठलांशी मित्रासारखे बोलायचे. संत जनाबाई म्हणाली, विठ्ठल माझ्यासोबत काम करतोय. संत तुकाराम म्हणाले, माझे माहेर पंढरी. संत एकनाथ म्हणायचे, प्रत्येक जीवनामध्ये विठ्ठल आहे. संत चोखामेळा समाजांचे देव ठेवलेले, पण विठ्ठलाने त्यांना कधीच दूर केले नाही. दरवर्षी आषाढी एकादशीला लाखो वारकरी पायी चालत पंढरपूरला जातात. टाळ मृदंगाच्या गजरात ज्ञानोबा माऊली तुकाराम म्हणतात, ही वारी म्हणजे भक्तीचा महासागर आहे. प्रत्येक पाऊल विठ्ठलाकडे जात त्यांचे श्वास विठ्ठलांचं नाव घेतो. आजही विठ्ठल तिथेच उभा आहे, तुमची वाट पाहत आहे. फक्त एकदा मनापासून हाक मारा, विठ्ठल विठ्ठल. तो नक्की येईल. तुमच्या आयुष्यात प्रकाश आणण्यासाठी. श्री विठ्ठल रखुमाई की जय. पांडुरंग विठ्ठल महाराज की जय. विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल. ही कथा जर तुम्हाला आवडली असेल तर मला कमेंटमध्ये जय हरी विठ्ठल